ओवीबद्ध श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्तिराजा गुरु तूची माझा, कृष्णातिरिवास करो निवोजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पहाती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्थ, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्येसा. रूप दिसे सुशिक्षिप्त, जटाधारी भस्माकित. व्याघ्रचर्म परिधानित, पीतांबर कासे देखा. येऊनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखुनी सुशिक्षित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी. मूर्ती देखिली सुषुप्शित तित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखुनिया योगीशाते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जया जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाव कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा. सिद्ध मने आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्यावर्गा. त्याचे भक्ता कैसे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपाचे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्यास्तो ममौळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थुळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर. ऐसे वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगशी झनी. नसेल तुझे निश्चयमणी, म्हणोनी कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भाव भजावे. एखादे समयी श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवितसे करजोडुनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णु रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी.
हा बोल असे कवणाचा कवण शास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेने मन दृढ होय येणे परिणाम करणी सिद्धांसी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषणी सांगतसे परीसा सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसिले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेन ऐका एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाच्या मुखे करुण त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य विस्तारे तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ती चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पूसे हर्षी गुरु महिमा विनवितसे करद्वय जोडुनी भावभक्ती करोनिया चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पूसे हर्षी गुरु महिमा विनवितसे करद्वय जोडुनी भावभक्ती करोनिया म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया ऐक शिष्या एक चित्ता जधी प्रलय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्तमूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आनिक सृष्टी रसावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणा आदिपुरुष तये वेळी जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून अनिक बळी कवण नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषुनी नारायण निरोप दिधला अति गहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेणे सृष्टी रचावयासी देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोणी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेदसती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेणेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादिवेत असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तयापरी या वेदमार्गे सृष्टीसी रचिगा ब्राह्मया अहर्निशी मनोणी सांघे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टिते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजिविले श्री विष्णूचे ना निरोपाणे त्रिजग रचिले ब्रह्मयाने जापरी सृष्टी क्रमणे व्यासे ऐसी कथीयली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात
तया अष्टादशात पुराण ब्रह्मवैवर्त ऋषेश्वराशी सांगे सुत तेची परी सांगतसे. सनकादिकांते उपजेवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मातये वेळी. तेथोनी दैव इत्यासी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा. कृतनेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेका ते निरोपी मग भूमीवरी प्रवर्ताया. बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणा ते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभण त्याचे. रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक मातेन साहवे ते ऐक कवणे परिवर्तावे. ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड तू ते जाण आणिक युग पाठवीन तुवा रहावे सावध होऊन. म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा पर्येसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन. हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन. धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी. हाती असे कुश समिधा ऐसे धर्मप्रवर्तक सदा वसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देता द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. खडगे खटवांग धरोनी हाती धनुष्य बाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका. निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूवरी भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणोणी सांगेन ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा. विचारहीन अंतःकरण पिशाचा सारखे वदन. तोंड खालते करुण ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अति प्रीती. दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणोनिया. देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनयाने लिंग जीवा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते.
या कारणे लिंग जिव्हा धरोणी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिवे कवयाणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण के असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी परद्रव्यहारक परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सरदंभक प्राणसखे माझे असती बकासारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळन करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन तेच माझे वैरी जाण म्हणोनी विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी कती आयुष्य असे अखंडिती या कारणे क्षिती कष्टती बहु दिवस पर्यंत तैसे नव्हेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणोनी त्यास तुवा सहाय्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमोन स्वामींनी निरोपिले जे जन तेच माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तया क्षिती ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासी पंचशत भूमंडलात भरतखंडी पुण्य बहुत मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासोन काळात्मा ते मिळोन तुवा जावे भूमिसी काळात्माचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन पुण्यात्माचे अंतःकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियेसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविते माते बहुत कृपा नये मज देखत जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा आणिक सती माझे वैरी वास करीती गंगातिरी आणिक वाराणसी पुरी जाऊनी धर्म करती देखा तीर्थे हिंडती जे चरणे आणिक ऐकती पुराणे जे जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जाण ज्यांचे मनी वसे शांती तेच माझे वैरी ख्याती अधांबिकपणे पुण्य करती त्यांसी देखता भीतसे नासागरी दृष्टी ठेवनी जप करती अनुष्ठानी त्यासी देखताची नयनी प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रांवरी प्रीती माय बापा अव्येरती त्यावरी माझी बहुप्रीती परमिष्ट माझे जाणा वेदशास्त्रांते निंदिती हरिहराते भेज पाहती अथवा शिवविष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाणा जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर सग राग द्वेष विवर्जित धीर देखोनी मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमिसी तुझे इच्छे रहाटतील एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्या ते तुवा सहाय्य होत ब्रह्म वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन कर संपुट जोडून विनवितसे परियेसा
माझ्या दृष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवणे परी रहाटावे कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहन सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटवया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होनी येतसे निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेच तुझे वैरी जाण मळमूत्रे जयाशी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश होती एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव राहो साहोन तेन साहती तुझे दारुण तेची होती वश तुझ या कारणे कलियुगाभीतरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय या ईश्वर प्राप्ती ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपाचे ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोणी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी जे नर भजनी हरिहरासी अथवा अस्ति काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांशी न लागे दोष वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नये गुरुसेवक सती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्या ते तुवा न बाधावे सुकृती शास्त्र परायणासी गुरु ते सेवित वंशो वंशी विवेके धर्म करणारासी त्या ते तुवा न बाधावे कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैशी कवण गुरु स्वरूपे कैशी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफा पापस्य दायका उकार विष्णुख्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित मनोनी सांगे कलिसी श्लोक गणेशो वाग्निना युक्त विष्णुनाश समन्विता वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्मुक्तिप्रदायका टीका गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शांगंधरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई श्लोक गुरु पिता गुरु माता गुरुरेवो परशिवा शिवे रुष्ठे गुरुत्राता गुरौ रुष्ठे न कश्चना टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकर निश्चिता गुश्वरे होयू जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेल एकाद्यासी ईश्वर न राखे परियासी ईश्वर कोपेल जा नरासी श्री गुरु रक्षी निश्चये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेक परब्रह्म तस्मात् गुरु मुक्पाश्रयेत टीका गुरु ब्रह्मा सत्य जाण
तेची रुद्र नारायण गुरुची ब्रह्मकारण म्हणोनी गुरु आश्रवा हरौ प्रसन्नेपि च वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरु अक्तिव्यमः गुरौ प्रसन्ने जगदीश्वरा सदा जनार्दनं स्तुत्यस्य सर्वसिद्धी ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपुल्या गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थं व्रतं योगतपादी धर्मान् आचर वर्णादि विवेक यज्ञान ज्ञान परम भक्ति विवेक युक्तम गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रत योगत पादी मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ति विवेक युक्त या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत यागत तपासी ज्योतिस्वरूप असे जाणा आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्गे दाविविनार इतुके ऐकोणी कली आपण विनवितसे कर जोडुनी गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगा मज ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरुवीण पार नाही गुरुविना न श्रवेत भवेत कस्यापि कश्यात विना करणेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुवतो भवत गुरुवीण समस्तासी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतस्वरूप जाणावा गुरु सेविता सर्वसिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष हसती नानापरी पुण्यनामे मृगवसती ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहुत असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करीती श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावुनी पुसतसे संतोषनी ऐका श्रोते एकचित्ते बोलावुनी शिष्यासी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपीसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौख घोरी अविद्या माया सागरी बुडून जाई तो नर मग तया कैसी गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावनी सांगतसे परियेसा ऐका शिष्य सकळीक आमचे पूर्वीर्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाणा तप सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्षा आट रिगतो याची कारणे निष्कृती करतो तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शिघेशी
प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीशी. पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवण असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक. बोलतसे अति विवेक तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश. न करता करावा संग्रहो दुःखास. शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी. दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी. पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देहे भोगोनी त्वरिते. पापा वेगळे न होता निरुते. मुक्ती नव्हे आपणासी. देव अथवा ऋषेश्वराशी मनुष्यादी ज्ञानवंतासी. क्षालन न होय पापासी. आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपाचे आपणासी. सेवा करीन स्वर शक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. ऐकोणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण. कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर एक विशांत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्ठी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करुनी. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांसी लागला. ऐकोनी शिष्यांची वाणी संतोषला वेद धर्ममुनी. सांगतसे विस्तारोनी तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी नवेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगिन आपुले पाप दुःखा. सांभाळी मजतू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळनारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेऊनिया. तया काशीपुरी जाणू पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ठ होतांची गुरुसी नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तरदेशी कंबळेश्वर सानिध्येसी. राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णेसी पूजा करीतो विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत पुकुमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोणी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूरू. तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्री गुरु कोपिसी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देत भूमीवरी. ये रे दिवशी जाऊरी शिष्य आणि अन्ये बहुवस. मिष्टान्ने न आणे म्हणूशी क्लेश न करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न कानाणीशी म्हणे जान. कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे.
जितुके याने मागोनिया सर्वसे करीतसे वाया कोपे देत शिविया परोपरी परीयेसा एखादे समय शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी सवेती म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्ठामूत्र क्षणाक्षणा धूत नाही खाताती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानिशी म्हणतसे या कारणे पापगुण ऐसेची असती जाण बोखट वाक्य निर्गुण पाप म्हणोनी जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ निर्णे क्वचित पापरूपे जाणावे एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयाशी पारूप तोची जाणा समस्त रोग सती देखा कुष्ठ 16 भाग नवे निका वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्या सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानुनी जैसे जैसे मागे अन्न आणुनी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे काशी क्षेत्र थोर सता न करीती सदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देवयात्रा न गेच्छ गेहयात्रा अहर्निश ब्रह्मा हरी सुबुद्धो गुरु प्रसेव्यो नहि सेव्य मन्यवा आपुले देह रक्ष संरक्षण कधी न करी शिष्य जाण लय लावुनी श्री गुरुचरण कवना सवेन बोलची अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणोनी सेवा करी तसे गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वर मागे म्हणतसे अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वरण घे सर्वता म्हणून गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशर्म व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे ऐकोनी या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नभेगा पर्यासी जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी तेणे करावी पाप धुणी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी ऐक्षिया परी शिष्यासी गुरुज्ञान परियेशी निरोप मागोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखली परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरु भक्त असे जाणा
गोदावरी तीर्यतिखासी गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणिजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्या ते देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगी यासी नव्हे मज वर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर्ण घेतो दीपक तन मन अर्पुनी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती मनोनी गुरुसी निश्चये भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी किती म्हणोनी वर्णुत्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकोनी शांग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे न तये वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोणी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वरदये तोषी परियेसी कवण कार्या सांग मज लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यावासी त्यासी करीतोसी उदासी वर्णदेसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वरमज ऐकुनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारुण तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीशी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुशी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक विनवितसे देख म्हणे सिद्ध नामधारका ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देनार गुरुपासोनी सर्वज्ञान त्रयमूर्ती होती आम्हाधीन आमुची गुरुदेव जाण अन्यथा नाही जाण पा सर्वदेव सर्वतीर्थ गुरुची आम्हासे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचुनी न पोहती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषुणी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझे वश झालो निर्धारसी जे पाहिजे ते देईन आता
दीपक म्हणे श्री विष्णूशी, जरीवर आम्हा देसी, गुरुभक्ती होईल अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे, ऐसे ज्ञान देई सुखे, या परते न मागणे निके, म्हणोनी चरणी लागला. दिदलावर शांग पाणी, संतोषिनी बोले वाणी, अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशी. तुवा ओळखिले गुरुसी, देखिले सदृष्टी परब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुससी, सांगेन एक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्मा धर्म सुमने जैसी, उत्कटाहुनी उत्कट देशी, स्तुती करी गा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीशी, तेणे होई आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन उत्कृष्टेसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्म असे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्वदेवता तुझे वश. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदयी गुरु स्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य मर होय. यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्येहि, अनुग्रहे भवेन्नृणा, सेव्यते सद्गुरुस्तदा. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा जरी देतावरू, तद्वत फलदाता गुरु, गुरुत्रयमूर्ती याची कारणे. ऐसा वर दीपकासी, दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगे कलिशी, एक चित्ते परियेसा. वर लाधोनी दीपक, गेला गुरुचे सम्मुख, पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुलदीपका, काय दिधले वैकुंठनायका, विस्तारोणी सांगे निका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले तयासी, गुरुभक्ती भावी म्हणोनिया. गुरुची सेवा तत्परेसी, अंतःकरण दृढेसी, वर दिधला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषणी श्री गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी, म्हणे गुरु संतोषिनी. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेशी, दिव्य देह झाला तत्क्षणेशी, झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पहावयास, कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अति विशेष, त्यासी कैसे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐसी, पाप जाय सहस्त्र जन्मीचे. तया काशी नगरात, धर्म अथवा अधर्मरत, वास करती क्वचित, त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा. सुत म्हणे ऋषीश्वराशी, येणे प्रकारे कलिशी, सांगे ब्रह्मा परियशी, शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी, गुरुभक्त असे येणे विधी. यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा, कस्य महात्मनः, तत्र तत्र महादेवा प्रकाशमुपगच्छति. जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकरण सह मानसी, तोची लाघे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतये श्री नृसिंह सरस्वते
इत्युत्पाख्याने सिद्धनामकधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्याय। श्री दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 279। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। अध्याय 2 समाप्त।